हेलो 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 वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। सो हा व्ह्यू होता आमच्या कसोलच्या हॉस्टेलमधून। चेकआउट करून निघालो आहे हॉस्टेलमधून। आता आम्हाला जायचं मणिकरण साहेब गुरुद्वारा, जे इथून 4-4.5 किलोमीटरवर आहे। आराम से या हॉस्टेलवरून खाली जायला थोडं कसरत आहे, पायऱ्या उतरायला लागतात ह्या अशा। आई शपथ। सो या हॉस्टेलच्या रूम्स वगैरे छानच आहेत, डॉर्म्स पण एकदम क्लीन होत्या, वॉशरूम क्लीन होतं, मस्त कडक गरम पाणी येत होतं, छान। सो आणि खूप कमी प्राईजमध्ये बुक केलेलं मी। सो यार कॉल आला मला। फक्त इतकंच आहे की जर तुम्ही हॉस्टेलमध्ये येणार असाल, बुकिंग करणार असाल ह्या हॉगवर्ट्स हॉस्टेलमध्ये जर तुम्ही बुकिंग करणार असाल तर जसं आम्ही काल केलं, जास्त वेळ शोधाशोध करत बसायची नाही, कारण थोडा त्यांच्या साईटवरच्या म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर जे लोकेशन आहे त्याच्यावरून GPS लावलेलं तेव्हा थोडा इश्यू होत होता सापडायला हॉस्टेलचा ॲड्रेस एक्झॅक्ट। सो जसं आम्ही केलं तसं तुम्ही करू शकता, त्यांना कॉल करायचा आणि त्यांना व्हॉट्सॲपवर लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगायचं। तसंच करत आम्ही आलो, त्यामुळे आम्हाला येता आलं। आता आम्ही बॅग्स लोड करतो बाईकवर आणि निघतो। हां ना, हॉस्टेलचा जो मॅनेजर होता तिचा मुलगा, त्याच्याकडून आम्ही डस्टबिन बॅग मागितली, ही मोठीच्या मोठी ऐस पैस आयुष्यात। आता आम्ही ही लावणार आहोत बॅगला, कारण खूप धूळ उडते पूर्ण रस्त्यात। ही यात मला असं वाटतं पूर्ण बॅग बसेल आरामात। थांबा जरा, कचरा गुंडाळल्यासारखं केलं आहे। बायोडिग्रेडेबल 100% रिसायकलेबल पॅक केलेली आहे बॅग, एकदम कडक। गॉगल तुला काय देत आपण? आज मी असा पॉन्चो घातलाय। हा मी काश्मीरला गेलो होतो आम्ही 3 years बॅक, तेव्हा घेतला होता आणि हा कधीच घातला नाही आहे मी याच्या आधी। आज छान हिमाचलमध्ये मुहूर्त लावलेला आहे। कशी दिसते मी? हिमाचली दिसते का? सावकाश। मणिकरण साहेब पोहोचलो आहे। मी गुरुद्वारा दाखवते तुम्हाला, किती सुंदर वाटतं। असं वाटतच नाही की ही जागा हिमाचलमध्ये आहे। तर हे आहे मणिकरणमधलं शिव मंदिर, जे गुरुद्वाराच्या अगदी बाजूला आहे आणि इथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात।
आणि या मंदिरामधली अजून एक स्पेशल गोष्ट म्हणजे इथे हे असं पोटलीमध्ये चणे किंवा तांदूळ मिळतात आणि ते आपण ह्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये टाकून शिजवून प्रसाद म्हणून घरी घेऊन जाऊ शकतो. किती छान आहे ना हे. मला तर खूप जास्त आवडलं आणि आम्ही पण थोडे चणे विकत घेतले होते आणि ती एक पोटली मी शिजवून प्रसादाची घरी घेऊन आली आहे. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. आज आम्ही एक ट्रेक करायला चाललो आहे जीबीमध्ये. आम्ही वुपर्स हॉस्टेलमध्ये काल चेक इन केलेलं, पण मी काही शूट नाही केलं कारण आमच्या डॉममध्ये ऑलरेडी 2 मुली पण आहेत आणि आम्ही पण थोडं लेट पोहोचलेलो इव्हनिंगला, सो खूप दमायला झालेलं. आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे. इथे एक पंजाबी ढाबा म्हणून आहे आणि हे आहे आमचं हॉस्टेल, वुपर्स हॉस्टेल. आणि इतकं जवळ आहे. इथून जलोरी पास दाखवते 10 किलोमीटर आणि तिथून पुढे 3 किलोमीटर एक ट्रेक आहे, रघुपूर फोर्ट ट्रेक. सो आम्ही तो करायला चाललो आहे आज. आणि किती गोड आहे. सो तो ब्रेकफास्ट केल्यानंतर मी तुम्हाला बाकी सगळं सांगते. जादू. सो आम्ही आत्ता निघतोय रघुपूर फोर्ट ट्रेकसाठी निघतोय. फनी दिसते मी खूप, आहे नो. आणि ॲज युजल ठरवल्या टाईमला आम्ही निघालेलो नाही. सो आम्ही आत्ता शोजाच्या थोडं पुढे आहोत आणि मस्तपैकी इथे माउंटेन ट्रॅफिक इज हिअर. आणि 11 वाजून गेलेत ऑलरेडी. आम्हाला 10 वाजता वगैरे इथे पोहोचू आणि 10:15-10:30पर्यंत ट्रेक चालू करू असं काय काय वाटलेलं, पण आणि उशीर झाला आहे थोडा, पण ठीक आहे. आज फक्त आम्हाला रघुपूर फोर्ट ट्रेकच करायचा आहे, बाकी आम्ही काय करणार नाही. सो होऊ शकतं. आणि माझे तर कान बसत आहे तिथे. मला कळत नाही आहे ह्या लोकांचं कसं काय वर्कआउट होतात गोष्टी, पहाडी लोकांच्या. मला ऐकायला कमी येतं आहे, नाक बंद झालं आहे. तरी माझी कंडिशन थोडी बेटर आहे, ह्यांची अजून वाईट आहे. मजा करेंगे. सहा नंबर आहे ना, 5 नंबर आहे ना, मग बरोबर आहे. मी 7 घातले. उतरून बघ मी किती चांगला रायडर आहे. मी तुला उतरवलं नाही. येस, चांगली दिसते का? आम्ही केसिन्सराला पाहिजे होते. सो आम्ही आता इथे जलोरी पासपासून खाली आल्यानंतर इथे पार्किंग आहे आणि असं आपण खाली आलो की इथे गाडी लावायला जागा आहे आणि इथे काही शॉप्स आहेत, छोटे छोटे स्टॉल्स आहेत. शॉप्स ॲक्च्युली स्टॉल्स आहेत जिथे खूप क्यूट लोकल आंटीज बसलेल्या आहेत आणि त्या चला खूप क्यूट आंटी लोक बसलेले आहेत. त्यांच्यापैकी कोणाकडे तुम्ही असे शूज घेऊ शकता. 100 रुपीज रेंट आहे त्याचा. त्याच्याने काय होणार आहे? चला बाजूला उभी आहे मी. सो 100 रुपये रेंट आहे शूजचा. म्हणजे हे जे बूट्स तुमच्याकडे घेतो. तुला चांगली नाही दिसत. चांगली नाही दिसत. सो आत्ता आम्ही ट्रेक सुरू करतोय. पार्किंगमध्ये गाडी लावली आणि छोटी द्या मला, तुम्ही उंच आहेत ना. सो अशी काठी, ह्याचा 20 रुपीज रेंट आहे या काठीचा. आणि हां 30 नाही बोलले, 30 बोलले. हां, दोन्हीचं त्यांनी 60 रुपये रेंट सांगितलं आम्हाला, पण 20-20 रुपयामध्ये देत आहेत. आणि शूज हे जे बूट्स आहेत, स्नो बूट्स, ते पण मला असं वाटतं घ्यायला पाहिजेत कारण स्नो आहे वरती भरपूर. ते खालीच एवढा दिसतो. मला ते आत्ताच दम लागतो. खूप थंडी लागते, मस्त वारा लागतोय, पण हात नम होत आहेत. वाव, किती सुंदर ऊन आहे.
सो हा 3 किलोमीटरचा ट्रेक आहे टोटल. नॉर्मल स्पीडला जरी चालत गेलो आणि फोटो वगैरे काढत छान एन्जॉय करत तरी मॅक्स 1.5 ते 1.25 तास लागतात. सो लेट्स सी आम्हाला किती वेळ लागतो पोहोचायला वरती, कारण आम्ही पण मध्ये मध्ये थांबत छान शूट करत करत जातो. सो वेळ लागेलच आम्हाला. चला ऑलमोस्ट पोहोचत आलो आम्ही आणि पोहोचलो ते बघ. हो दिसतंय आता. हां नाकाने श्वास घेतला की जास्त गार हवा नाकातून जाते आत आणि तोंडाने घेतला की दम लागते आणि जीभ जड झाली, बोबडी वळते. बेटा जी गिरनानी नहीं नहीं सो आम्ही आता रघुपूर फोर्ट पोहोचलो आहे आणि एका मस्त कॅम्प साईटच्या इथे त्यांच्या टेंटमध्ये बसलो आहे. इथेच त्यांचं किचन पण आहे समोर. बाहेर पण सिटिंग आहे आणि आपण आत पण बसू शकतो. जास्त थंड बाहेर वाटत असेल तर तुम्ही आत पण बसू शकता, कारण खूप वारा येत होता. मग आधी आम्ही बाहेरच बसलेलो. आम्ही त्यांना विचारलं की टेंटमध्ये बसू शकतो का. सो छान सेटिंग आहे. इथे कॅम्पिंग पण करू शकता तुम्ही, पण मला असं वाटतं जर तुमचा थंडीचा टॉलरन्स जास्त असेल तर तुम्ही कॅम्पिंग करू शकता, कारण आत्ता ऊन असताना पण वाऱ्याचा खूप त्रास होतो आहे. तर इव्हनिंगला तर काय होईल हालत, आणि रात्री पण मस्ट डू आहे हा, असं मला वाटतं. रघुपूर फोर्ट ट्रेक खूप सुंदर बघायला मिळतं. स्नो माउंटन्स आणि ॲडव्हेंचर आणि सगळं प्रिटी पण आहे. सो खूप टफ मला वाटला नाही. जर तुम्ही बेसिक ट्रेक्स केले असतील तर हा पण ट्रेक तुम्ही करू शकता, कारण बिगिनर फ्रेंडलीच आहे. तुम्हाला कसं वाटलं? मस्त. फोर्ट यहीं पे है ना? आगे है सर, यहाँ से मतलब 10 मिनट. हाँ 15 मिनट तो लगी जाएगी. कैंपिंग का क्या चार्जेस है? कैंपिंग का 1200 रुपीज़ पर हेड रहता है, उसमें ब्रेकफास्ट, डिनर, म्यूजिक प्लस इंडोर फायर. ओह जी. आपकी डिटेल्स दे दो मुझे बाद में. ओके ठीक है. हॅपी पप्पी इकडे या. कसं वाटतंय तुम्हाला? सो आम्ही आता रघुपूर फोर्टच्या टॉपवर आलो आहे आणि इथे ॲक्च्युली पूर्वी फोर्ट होता. सो आत्ता तर इथे फोर्ट जशा कंडिशनमध्ये तेव्हा होता तसा नाही आहे. आणि इथून व्ह्यू जो आहे, ओ माय गॉड, मी असा व्ह्यू याच्या आधी कधीच नाही पाहिलेला. माझ्या पाठी दिसत असेल तुम्हाला, पण मी एकदा दाखवेनच व्यवस्थित. आणि इथून 360 डिग्री खूप सुंदर दिसते माउंटन रेंज.
आम्ही वूपर्स हॉस्टेलमध्ये 4 बेड्स मिक्स डॉर्ममध्ये राहिलेलो आणि लास्ट डे चेकआउटच्या आधी मी हा व्हिडिओ केला होता तुम्हाला दाखवायला. खूप छान आणि क्लीन आहे वूपर्स हॉस्टेल. आम्ही याआधी बऱ्याच हॉस्टेल्समध्ये राहिलोय, त्यात हे एकमेव हॉस्टेल आहे जे मला खूप जास्त आणि जसं फोटोजमध्ये आहे त्याहून जास्त छान आहे रिअलमध्ये. गुड मॉर्निंग. सो आज लास्ट डे आहे आमचा इथे जीबीमध्ये आणि आता आम्ही चेकआउट करून मनाली जायला निघतोय. इथून मनाली जाणार आहोत, बाईक रिटर्न करणार आहोत. त्यानंतर तिथून चंदीगडला आम्हाला जायला बस आहे आणि मनालीवरून चंदीगडला बसने जाऊ. त्याच्यानंतर चंदीगडवरून उद्या आमची सकाळची 5:45ची ट्रेन आहे. सो आजचा दिवस फक्त ट्रॅव्हलिंग आहे. आजचा काय, आज उद्या ट्रॅव्हलिंग आहे फक्त. लेट्स गो. सो ही ट्रिप संपलेली आहे. मी काल ट्रेकवरून आल्यानंतर पण थोडं शूट करणार होते अबाउट रघुपूर फोर्ट ट्रेक. ॲक्च्युली आम्हाला इथे हॉस्टेलमध्ये एक मुलगा भेटला जो मुंबईचाच आहे जयचा. सो आम्ही त्याच्याबरोबर भरपूर वेळ टाईमपास केला. मग आम्ही गेम खेळत बसलेलो. सो मी काही शूट नाही केलं. लेट्स गो. बाय. सो आम्ही आता इथून मनालीला चाललो जीबीवरून. आणि आता कुठली नदी असेल माहिती नदी बघते हे मॅपवरती की ही नदी कुठली आहे आणि मी खाली मेन्शन करेन. पण मला ॲक्च्युली कसोलमध्ये पण पार्वती रिव्हर जी जाते कसोलमधून तिथे आम्हाला उतरायची इच्छा होती, पण आम्हाला कसोलमध्ये थांबता नाही आलं कारण आमचा पुढचा प्लॅन होता. सो मला नदीवर पण नाही जाता आलं. पण फायनली आता मला जाता येतं आहे कारण आम्ही ऑन द वे बघितलं प्रत्येक ठिकाणी या नदीजवळ कुठेही स्कोप आहे का खाली यायला, पण कुठेच जागा दिसत नव्हती. आणि इथून एका ठिकाणी हा रस्ता दिसला. हां, सो आम्ही इथे गाडी लावली आणि आता असे नदीपर्यंत पोहोचतोय. सो हे जे नदीचं पात्र आहे इथे आपल्याला जाता येणार आहे. वाव. आणि मी दाखवते की किती क्लीन पाणी आहे. अक्षरशः खालचे दगड दिसत आहेत आणि असं नाही, जवळून इथून रस्त्यावरून येताना पण हे दगड दिसत होते. आणि आम्ही शेवटच्या दिवशी जीबीवरून छान बाईक राईड एन्जॉय करत करत मनालीपर्यंत आलो आणि मनालीमध्ये बाईक परत करून बस पकडून चंदीगडला आलो. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.